तुम्हाला मिळालेला आहे। या ठिकाणी भाजपचा गड मानला जातो। दोन्ही रावेर आणि जळगाव भक्कम मानला जातो भाजप। या ठिकाणी आपण उमेदवार दिलेले आहेत श्रीराम पाटील। कोण बोलताय? भाजपचा गड आहे का नाही मला माहिती नाही। मी जळगाव जिल्ह्याला ओळखतो किंवा मी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासापासून या जिल्ह्यामध्ये तुम्ही हेच आहात का? हो हेच आहात बरं आवाज येतो। हा जिल्हा जळगाव होत गांधी नेहमीच्या विचाराला नेहमी पाठिंबा द्यायला राजकारणामध्ये कधी चढ उतार असतो। उदाहरणार्थ हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा विचार असतात आणि 1964-57 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळी इथं वेगळे निकाल लागले। ते काही सरळ चालत गेल्या 5-7 वर्षामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेच नाही असं नाही, पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस असो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो, त्याला अंतिम अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे। दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर संतोष भाऊ नाराज झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यांनी आपला रोष सुद्धा व्यक्त केला होता की अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली होती। आज ते आपल्या व्यासपीठावरती बघायला मिळाले, नाराजी संपल्याचं म्हणताय त्यांनी। काय केलं त्यांचं भाषण ऐकलं, त्यांचं भाषण ऐकलं त्यांच्या नाराजी होती असं लोकांचे अपेक्षा असतात। अनेक वर्ष संघटनेचे काम करतात, त्यांच्या अपेक्षा असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही। आणि संतोष भाईचा स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं गैरसमज एक तर वाटतात किंवा तुमच्या सरकारला वाचण्याला खाद्य मिळतं, यापेक्षा दुसरं काही नाही। भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणत आहेत की 5 लाख मतांनी आमचे दोघे उमेदवार निवडून येतील अशी गॅरंटी ते देत आहेत। तुम्ही कसं बघता त्यांच्या गॅरंटीकडे? मला एक्झॅक्टली या जिल्ह्यात एकंदर मतदारांची संख्या माहिती नाही किती असते। दोन्ही मतदारसंघ काही 18 जर लोकसंख्या असेल मतदारांची तिथे चुकीचे सांगतात, कमी सांगतात, म्हणजे 18 लाखाच्या फरकानेच यायला पाहिजे। आपला उमेदवार किती मतांनी निवडून येईल असं आम्ही काही बधाई मारत नाही, पण आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा उमेद हा बदलायला अनुकूल आहे आणि शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांचेही भवितव्य आणि आमचे उमेदवार आहेत त्या दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक वाटतं। खडसे जे आहे महत्त्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की एकनाथ खडसेंकडे सगळं लक्ष लागून होतं। आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती आहेत। राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का? असं तिथे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे एक नेते या जिल्ह्याचं वास्तव्य त्याच्यामुळे साहजिकच असा एक प्रकारे एका अडचणीत आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही जे सुद्धा होतो राजकारणात यश अपयश निवडणूक या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका यापूर्वी महाराष्ट्रात एवढी नेतीची हल्ली सुरू
आणि त्याच्यातून अनेकांना यातना सहन करायला लागतात. कदाचित ती अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा असण्याची शक्यता नसावी आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाईलाजाने घेण्याची वेळ आली असावी असा माझा समज. खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा आला आहे. आज अजित पवारांनी बारामतीच्या खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा आला आहे का? मला माहीत नाही. जयसाव फासलांना विचारावं लागेल. मी काही संघटनेचं काम बघत नाही. अजित पवारांनी खडसे उणीव भासेल का आपल्याला? उणीव भासेल का या निवडणुकीत? खडसे साहेबांची उणीव भासेल का आपल्याला? असं की जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावीपणानं काम करण्याचा त्यांचा लौकिक आहे त्या मालिकेमध्ये ते होते. पण ते नसते तरीसुद्धा सुदैवाने काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल, या सगळ्याच्या मध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची उदय आम्ही भरून काढू शकतो हे सगळं माझ्या मनात शंका नाही. विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडा साफ होईल असं गिरीश महाजन म्हणतायत. माझे काय बोलतात आणि काय करतात त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. त्याच्यात फार अडचणीच राहतील ते म्हणून मी काय याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधीची मला उत्तरं द्यायची नाही तुमच्यासाठी. आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. काय सांगायचं का? आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जोडेबाजी इन्फ्लुअन्स करण्याचं काम मोदींनी केलं. त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार, आज प्रश्न कोणते याच्यावर भाषण असतं. आणि जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्यापासूनच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र आणि राष्ट्राचं भविष्य यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आखणी की हा सगळं भाषणाचा विषय असायचा. आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधित काही बोलत असतात. व्यक्तिगत हल्ले करतात, टीका टिप्पणी करतात, काँग्रेसचा खेळ देतात. माझ्या मते हे चौकशीच्या बाहेरचं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. साहेब ज्यावेळेस खडसे अडचणीत होते आपण त्यांना मदत केलेली आहे, मात्र आता खडसे दूर जातात आहे. साहेब एक निवडणूक आयोगाचं घरातला सत्कार राहिला फक्त एक 5 मिनिट सत्कार राहिला. धन्यवाद. एक फोटो असेल तर झालं ना मीडिया.